हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. सगळ्यांचीच आवडती बटाटा भजी बनवायची खास पद्धत आज आपण पाहणार आहोत. या पद्धतीने बनवलेली भजी एकदम जाळीदार, कुरकुरीत आणि कमी तेलकट होतात. चहा बरोबर किंवा कधीही खाण्यासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे. चला तर मग पाहूया ही बटाटा भजीची झटपट रेसिपी. इथे मी बटाटा भजी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बारीक बेसन पीठ आहे. याच्यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचं आहे. थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट. इथे तुम्ही आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त घेऊ शकता. आवश्यकतेनुसार मीठ आणि अर्धा चमचा मिक्स हर्ब्स. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाही घातले तरीही चालेल, पण याने फ्लेवर खूप छान येतो भज्याला, म्हणून मी इथं वापरते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं. बॅटर तयार करत असताना याच्यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या अजिबात नाही राहिला पाहिजेत. तुम्ही इथं पाहताय मी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे बॅटर बनवते. जर याच्यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. बेसनाचं बॅटर खूप जास्त पातळ केलं तरीही भजी आपले व्यवस्थित फुगणार नाहीत आणि खूप जास्त घट्ट ठेवलं तरीही आपले भजी व्यवस्थित बनणार नाहीत. म्हणून या बेसन पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट झाली पाहिजे. तुम्ही इथं पाहताय मी कशा प्रकारचं बॅटर तयार केलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी जर केली तर आपले भजी मस्त असे टम्म फुगलेले होतील. साधारण 5 ते 10 मिनिटासाठी हे बॅटर आपण व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. बटाटा भजी बनवण्यासाठी मी सालीसहितच बटाटा घेणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता. इथे वेफर्स बनवायच्या खिसणीने मी बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहे. हे अशा प्रकारे बटाटा हातात पकडून त्याच्या व्यवस्थित अशा स्लाइस करून घ्यायच्या. अशा प्रकारच्या स्लाइसरचा वापर करून व्यवस्थित अशा स्लाइस तयार होतात. एकसारख्या पातळ अशा स्लाइस बनतात. तुम्ही इथं पहा किती पातळ अशी बटाट्याची स्लाइस तयार झालेली आहे. इथे मी उरलेल्या अर्ध्या बटाट्याचे देखील स्लाइस करून घेत आहे. एका बटाट्यासाठी साधारण 1 कप बेसन पीठ हे प्रमाण पुरेसं होतं. एका बटाट्यापासून तुम्ही पहा किती स्लाइस तयार झालेले आहेत. तयार झालेल्या स्लाइस आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत व ह्या 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत. असं केल्याने बटाट्याचा जो एक्स्ट्राचा स्टार्च असतो तो निघून जातो व आपले बटाटा भजी हे खूप छान आणि कुरकुरीत असे तयार होतात. इथे तुम्ही पाहताय मी स्वच्छ अशा या स्लाइस धुवून घेतलेल्या आहेत. एक 5 मिनिटं या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे व ह्या स्लाइस कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पहा मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता या स्लाइस आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे व या स्लाइस ह्या तयार केलेल्या बॅटरमध्ये घालून घेणार आहे. हे व्यवस्थित या बॅटरने कोट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघा कशा प्रकारे मी या स्लाइसला बेसन पिठाने कोट करून घेत आहे व गरम तेलामध्ये या तळून घ्यायच्या आहेत. भजी तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही हाय असायला हवी. सुरुवातीला एक एक भजी आपण त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. तुम्ही तर बघा मी कशा प्रकारे बटाट्याचे स्लाइस व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये डीप करून घेत आहे. जसा भजी मी त्याच्यामध्ये टाकत आहे तसा तो खालून वरती येत आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अतिशय योग्य आहे. हे भजी बनवत असताना मी अजिबात सोडा, तांदळाचं पीठ किंवा तेलाचं मोहन अजिबात वापरलेलं नाही. भजी छान आणि कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं बॅटर.
हे बॅटर बनवत असताना याच्यामध्ये योग्य पद्धतीमध्ये पाणी किंवा ते बॅटर व्यवस्थित मिक्स करण्याची पद्धत ही जर योग्य असेल तर तुम्ही भजी बनवत असताना कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा तेल, तांदळाचं पीठ घालायची गरज पडत नाही. आणि भजी तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही सुरुवातीला हाय असायला हवी, नंतर मध्यम गॅसवर आपण हे भजी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. भजी तळत असताना तेलाचं तापमान योग्य नसेल तरी देखील भजी तेलकट होतात. यासाठी तेल आवश्यकतेनुसार गरम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इथं पाहताय मी बनवलेले भजी अजिबात तेलकट झालेले नाहीयेत आणि ते व्यवस्थित फुगलेले देखील आहेत. अशाच प्रकारे उरलेले भजी देखील मी तळून घेत आहे. तुम्ही इथं पाहताय भजी तेलामध्ये सोडले की ती व्यवस्थित टम्म फुगून असे तेलात वरती येत आहेत. अशा प्रकारे काही टिप्स वापरून आपण देखील नाश्ता सेंटर प्रमाणे कुरकुरीत आणि व्यवस्थित फुगलेले अशी भजी बनवू शकतो, ते देखील घरच्या घरी. तुम्ही इथे पाहताय सर्व भजी कसे टम्म असे फुगलेले आहेत. कलर देखील फार सुरेख आलेला आहे. अशा प्रकारे आपण बनवलेली सगळी भजी टम्म अशी फुगलेली आहेत. ही बटाटा भजी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर ही भजी तुम्ही लसणाच्या चटणी सोबत देखील खाऊ शकता. ही झटपट होणारी बटाटा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू एका नवीन रेसिपी सोबत.